नेरळ येथे दोन शिवसैनिकांच्या आपापसातील झालेल्या वैयक्तिक वादामधून एकाने दुसऱ्याला भर रस्त्यामध्ये मारहाण केली आणि या घटनेचा संबंध जो आहे तो थेट कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याशी जोडण्यामध्ये आला। उभाटा शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवरती या घटनेचा उल्लेख करत मारहाण करणारी व्यक्ती ही महेंद्र शेठ थोरवे यांचा अंगरक्षक असल्याचे सांगत महेंद्र शेठ थोरवे यांची बदनामी केली असल्याचा दावा करत अनेको शिवसैनिकांनी याच संदर्भामध्ये तालुक्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या संदर्भामध्ये निषेध व्यक्त करत संबंधित घटनेच्या अनुषंगाने बदनामी केल्याचा दावा करत उभाटा शिवसेनेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या वेळेला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। या क्षणी आपण पाहतात खोपोली शहरामधील ही क्षणचित्र। खोपोली शहरामध्ये देखील या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महिला व पुरुष पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते एकत्र जमले होते। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या निषेध आंदोलनाची सुरुवात झाली। पोलीस निरीक्षक श्री शीतल राऊत यांना संबंधित पदाधिकाऱ्यांनी घटनेचं सविस्तर वर्णन करून या संदर्भात कारवाई करण्यात यावी या संदर्भामध्ये पत्र देखील दिलं। निश्चितच साहेब, विषय असा आहे की मागच्या काही महिन्यामध्ये आपण बघतोय की सातत्याने मित्रपक्ष आणि विरोधी पक्ष यांच्याकडनंही आमदार साहेबांवर टीका केली जाते। परवाचा विषय जे बघितला असाल तर ज्याच्यामध्ये दोन लोकांची भांडणं, ज्याच्यामध्ये तो बॅटीने आपल्या एका व्यक्तीला मारतोय, त्याच्यामध्ये काहीही संबंध नसताना, त्यांच्या वैयक्तिक भांडणात असताना सुद्धा शिवसेना ऑफिशियल जे उद्धव ठाकरे गटाच्या ऑफिशियल पेजवर त्याचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आणि त्याची न्यूज सगळीकडे पसरण्यात आली। तथ्य याच्यामध्ये काही नव्हतं। आमदार साहेबांना त्याचा काडीमात्रेचा संबंध नसताना सुद्धा त्याच्यामध्ये आमदार साहेबांचं नाव गोवलं गेलं। निश्चित त्याच्यावर कारवाई करावी। ज्यांनी कुणी सोशल मीडियावर ही बातमी पसरवली आहे, ज्यांनी कुणी हे व्हिडिओ फॉरवर्ड केले आहेत, त्याचा IT सेलकडनं त्यांनी फॉलोअप घेऊन त्याच्यावरती त्या पर्सनवर व्यक्तीवर कारवाई करावी हे आम्ही निवेदनात सादर केलेलं आहे आणि त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी। माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी जे कामं केलेत त्या कामावर बोलता येत नसल्यामुळं अशा काहीतरी गोष्टी काढायच्या आणि त्यांनी वेगळं काहीतरी लक्ष लोकांचं डायव्हर्ट करायचं अशा प्रकारचा मार्ग आहे। पण याच्यातून काही फायदा होणार नाही। कारण म्हणून मी तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगेल की आपण हे सर्व शांत ठेवून आपलं काम पुढे चालू ठेवून आहे की आपलं एकच काम राहिलं या ठिकाणी की आमदार साहेबांनी या ठिकाणी काय केलंय आणि काय करण्याचं भविष्यात उद्दिष्ट आहे। कर्जत तालुक्यातील नेरळ शहरामध्ये काही अंतर्गत वादामुळे एक वादविवाद घडला होता आणि त्याच्यामध्ये काहीही संबंध नसताना नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की आता विधानसभा येत्या 2-3 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत। अनेक प्रकारचे खोटे आरोप, बिनबुडाचे आरोप सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेबांवर करण्यात येत आहेत। त्याच पद्धतीने ते नेरळचं प्रकरणही आमदार साहेबांवर अतिशय काय म्हणता येईल की ज्याला वर पद्धतीने शेकविण्याचा प्रयत्न केला। परंतु ज्यांना मारहाण झाली होती त्यांनी स्वतःच सांगितलं की याच्यात आमदार साहेबांचा काही संबंध नाही, आमच्यातला अंतर्गत वाद होता। परंतु असे अनेक गोष्टीमध्ये खालापूरलाही काही गोष्टी घडल्यात। इथंही मी तर म्हणेन की पोलीस प्रशासनावर आरोप केले गेले की तुम्ही पैसे देऊन आलात का, हे सगळं तुमच्या आमदार साहेबांच्या पद्धतीने चालतंय। तरीसुद्धा आमचे आमदार महेंद्र थोरवे साहेब अतिशय संयमी आहेत। अनेक वेळा वेगवेगळे आरोप होतात, आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांना सांगत असतात की याच्यावर आपण उत्तर दिलं पाहिजे, तर ते म्हणतात की आपण इकडे कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यासाठी आपल्याला आमदार म्हणून जनतेने निवडून दिलेले आहे। कर्जत खालापूरची जनता ही सुज्ञ आहे आणि एक पत्रकार मित्रांनी लक्षात घ्यावं की आम्ही बोलताना जनतेच्या माध्यमातून बोलतोय, आम्ही जनतेचे सेवक आहोत असं आमदार साहेब नेहमी बोलत असतात। पलीकडचे जे विरोधक आहेत ना यांचे तुम्ही बाईट बघा, तिथं मतदार असा शब्द येतोय। गेली 5 वर्ष कुठलाही संघर्ष होत नाही, गेल्या 5 वर्षात रस्त्याला कुठेही खड्डे पडत नाहीत आणि मग आता 5.5 वर्ष झाल्यानंतर जिकडे तिकडे संघर्ष, कुठं उपोषण, कुठे काय, आता मी त्या गोष्टीवर जास्त बोलू इच्छित नाही कारण ह्या गोष्टी आमच्यासाठी अदखलपात्र आहेत। हे अंडरलाईन करण्यासारखा शब्द आहे। फक्त आता काही गोष्टींची शेवटी मर्यादा असते, सहनशक्तीला सुद्धा काही मर्यादा असतात। त्या अनुषंगाने आम्हीच सगळ्या शिवसेनेनी सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की कर्जत, नेरळ असेल, खालापूर असेल आणि खोपोली असेल, संपूर्ण मतदारसंघात
कमीत कमी एक शांततेच्या मार्गाने निवेदन देण्याची ही वेळ आलेली आहे. म्हणून आम्ही सर्वजण या 4ही पोलीस स्टेशनला संपूर्ण मतदारसंघातले शिवसैनिक आज शांततेच्या मार्गाने आम्ही निवेदन देत आहोत. आज शिवसेनेमार्फत तालुक्यातल्या जवळपास प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आमदाराची जी बदनामी जी आहे असं करण्यात येते असा आपला आरोप आहे उबाटाकडनं, आणि त्या संदर्भात आज आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला तालुक्यातल्या आपल्या संघटनेमार्फत पत्र देण्यात आलेले आहे. परंतु काल उबाटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या पत्रकार परिषदेमध्ये असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की आमदार जे ते स्वतःच कबूल करत आहेत की झालेल्या भांडणामधले जे दोन्ही व्यक्ती आहेत ते दोन्ही व्यक्ती आमच्याच पक्षाचे आहेत, म्हणजेच कुठेतरी ही आमदारांचीच माणसं आहेत असा सरळ सरळ आरोप जो आहे तो नितीन सावंत यांनी केलेला आहे. या संदर्भात आपण काय स्पष्टीकरण द्या? बघा, विरोधकांना प्रत्येक गोष्टीचं भांडवलच करायचं असतं. आमच्या आमदार साहेबांच्या कार्यालयामध्ये प्रत्येक माणूस काही निमित्ताने कार्यालयात येतच असतो. आणि आमदारांचं तुम्ही या गेल्या 5 वर्षात काम बघत असाल तर प्रत्येक कामात आमदार अग्रेसर आहेत. एवढ्या आजपर्यंत कुठल्या आमदार साहेबांनी कुठला निधी आणला नसेल तेवढ्या निधीच्या स्वरूपात लोकांची सेवा करण्यासाठी आमदार साहेब काम करत असतात. आता विरोधकांना काही छोटं काही जरी निमित्त असेल तर त्या निमित्ताचं भांडवल करून आमदार साहेबांवर टीका करत असतात. आता आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही बघत असाल आमदार साहेबांच्या, तर प्रत्येक माणूस काही ना काही निमित्ताने काही काम करत असतो आणि ते आपले कार्यकर्ते म्हणून आपण बोलत असतो का हा माझा कार्यकर्ता आहे. तर त्या संदर्भात जर काही विरोधक टीका करत असतील तर त्यांचा आम्ही निषेध करतो. हा तुमचा प्रश्न अति महत्त्वाचा आहे. तर आमदार साहेबांचा मोठेपण आहे, त्यांनी हे कबूल केलं, हे आमचा कार्यकर्ते आहेत. पण जेव्हा सुरक्षेचा विषय असतो त्यावेळी पोलिसांना मदत करणारे त्यांना राईट्स वेगळे असतात, पोलिसांना अधिकार वेगळा असतो. तर इथं बॉडीगार्ड आणि कार्यकर्ता यामध्ये सुद्धा फरक आहे. ह्या अनुषंगानं साहेबांनी हे मान्य केलेलं आहे की हा माझा कार्यकर्ता आहे पण बॉडीगार्ड नव्हे. तर हे जे काय आहे ते निवडणुका राजकारण बघून हे सगळं आरोप केले जात आहेत आणि करतायत. बस हे एवढं आम्हाला सांगायचं आहे.